गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले 10 दिवसापासून ब्लॉग येत नाही कारण की आपण गावाला गेलो होतो. गावाला काम होते म्हणून जरा ब्लॉग काढायला काही जमला नाही. आपल्यावर जेसीबी आला होता त्यामुळे आपल्याला काही ब्लॉग काढायला जमला नाही. तर आज आपण चाललोय वडगावला. बघू आज आपल्याला काय मटेरियल आलंय त्यावर डिसाईड करू आपल्याला कुठे जायचं. तर चला जाऊ. तर मित्रांनो आता आपण आलोय गाडीत. चला आपण इथनं गाडी काढू आणि पोहोचू गोडाऊनला. बघू आज काय माल आलाय, कुठला माल आलाय आणि मग त्याच्यावर हे करू. आणि काल मी आलो होतो बरं का मित्रांनो, पण काल मी काही शूट नाही केलं. काल तेजस मी आणि यश होतो. तर मी मोबाईलला ॲडॅप्टर नव्हतं घेतलं. मित्रांनो मी सांगत होतो की मी मोबाईलला ॲडॅप्टर नव्हतं घेतलं. तर काल आम्ही गेलो होतो विजय सेल्सला भोसरीतल्या. तर तिथं ॲडॅप्टर घेतला आपण. ॲडॅप्टर घेऊन गेलो पिंपरीत मोबाईलला कवर घेतलं आणि तिथं थोडासा टाईमपास पण केला. ॲडॅप्टरवरचं ते नवीन व्हरायटी ते आलं आहे रबराचं, तर ते पण घेतलं आपण. आणि तिथं आम्ही गेलो होतो 3 वाजता, तर आम्ही आलो 8 वाजता तिथनं पिंपरीतनं बाहेर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आम्ही किती टाईमपास केला आहे तिथं. तर ह्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या. काल ब्लॉग मी शूट नाही केला कारण मी स्टार्टिंगच नव्हती गेली म्हणून कसं चालू करू. आणि माहिती पण नव्हतं की आम्ही पिंपरीत एवढं वेळ थांबतो म्हणून. तर जाऊ द्या, आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. आणि आज आपण जाऊ गोडाऊनला, बघू काय मटेरियल आलंय. तर चला पोचू गोडाऊनला. मामा आलाय का बघू आज. तर मित्रांनो आपण लागलेलो इकडं मोई रोडला. आणि आज जरा आपल्याला जपूनच राहावं लागेल कारण की आज 2 गाड्या RTOच्या दिसल्यात. एक टोल नाक्याला आणि एक इथं मोई रोडला वाहताना तिथं. तर 2 RTOच्या गाड्या आहेत. तर आज जरा जपूनच जायला लागेल. आम्हालाही सांगायला लागेल जपून जा. जाऊ द्या, चला जाऊ आपण गोडाऊनला. शक्यतो तर काय हे नाही, म्हणजे पकडायच्या याच्यात नाही ते, पण तरी आपल्याला जपून राहणं गरजेचं आहे. जाऊ द्या, चला पोहोचू आपण गोडाऊनला. आणि इकडं दोंडी मामा पण आलाय आज. हा मामाचा मित्र आहे, मामाचं गॅरेज आहे इंद्रायणी चौक. मामा पण चाललाय आज कुठला तरी लोड घेऊन. तर मित्रांनो आपल्याला आज काही एक्सपिरियन्सनं लोड भेटलेलं नाही. आज आपल्याला नीलकमलमधनं कंपनीमधनं आपण लोड उचललेला आहे. आणि आज आपल्यासोबत आलेला आहे मामा. त्यांनी मला काल फालतूचे बोलणे खायला लावलेले. फालतूचे बोलणे खायला लावले मला. बसल्या घेऊन ते 10 वाजले होते, निवांत बसला असं. म्हणजे सध्याच्या मागे काहीतरी उद्योग करून द्यावा म्हणून तो उद्योग करून दिला त्यांनी चांगल्या प्रकारे. चूक काहीच नव्हती माझी. मी एवढा सभ्य माणूस आहे. एवढा सभ्य माणसाला त्यांनी हे करून टाकलं, चुकीत ठरवलं. मित्रांनो आम्ही आलो विश्रांतवाडीत आणि मामा करत राहिलाय चुकीचे नंबर डायल. इकडं व्हिडिओ कॉल चालू आहे त्यामुळे जरा गडबड होत राहिली नंबर टाकण्यामध्ये. एक आकडा चुकला आहे बाबा, एक आकडा चुकला नाही, ते फोनमुळे झाले. हा कस्टमर असे ॲड्रेस सांगत राहिलाय ना, समोरची BRT संपल्यावर लेफ्ट घ्या म्हणतोय. समोरची BRT संपल्यावर डायरेक्ट भिंत आहे लेफ्ट साईडला. मामा एक ॲड्रेस बरोबर विचारून येत नाही कस्टमरला. हॅलो हा बा फोन आलाय. इकडं गेले व्यसन मुक्त केंद्रामध्ये खुर्च्या दिल्यात. मी म्हणत होतो मी पण जामा होतो, पण मामा म्हणला नको, तुला अजून जास्त व्यसन नाही लागलं. तो म्हणला जास्त व्यसन नाही लागलं, आता जमायची गरज नाही म्हणून नाही आलं जमा. खुर्च्या होत्या 30 खुर्च्या खाली गेल्यात. आता एक खडकी कॅन्टोनमेंटमध्ये खाली गेली. खडकी कॅन्टोनमेंटमध्ये 2 बॉक्स द्यायच्यात आपल्याला. चला पोचू पटकन. तर मित्रांनो इकडं मामाला लागलेली भूक. 12:30 वाजता त्याला भूक लागलेली. 12 वाजता अंडा भुर्जी खायला आलेलो आहे आम्ही. मित्रांनो इकडं मामाची भूक बीक भागून आपण तिकडं निघालेलो आहे. भूक बीक सगळं भागून हे पण त्याला कमी पडलेलं आहे. एक थंड मिंड घेऊन आलेलं आहे. जेवण बिवण झालंय त्या भुकेमध्ये. आता चाललोय आम्ही खडकी कॅन्टोनमेंटमध्ये. इकडं टँक रोडला आहे. तिकडे 2 बॉक्स द्यायचे, ते 2 बॉक्स देऊन जाऊ आपण. चला. तर मित्रांनो इकडे गोळा बारूद मध्ये आमची गाडी खाली झाली. गोळा बारूद आयुध निर्माण केंद्र. इकडे गाडी खाली झालेली आहे आणि मामा पहिला आतमध्ये जाऊन बाया बघून आलाय.
मामाची चड्डी भिजली घामानी. हा ऑफिसर झाला का तो ऑफिसर झाला का हा? अरे रे 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 वैतागलो मी मिलिटरी वाल्यांनी. बाकी काय नाही. पहिला आज जाऊन बाया बघून आला किती भरल्यात. आल्याला म्हणतो लय चेंज झालंय, बाया लय भरल्यात. काय मामा काल आम्हाला म्हटला पोरी बघत फिरत होती आणि आज स्वतः आतमध्ये जाऊन डाके टाकून आलाय. चला जाऊ आपण. एक बोट संपले म्हणलं मी टाळा लावतो. अरे टाळा मारली गेली निघून. कूलर बिलर असतो ना सरकारी खात्यात. असं काय काय तुला हे केलं. आणि आतमध्ये गेलो ना तर त्या पोरांनी विचारलं नाही का ते सर ये गुरुजी लेके आया हो तो साहेब का पता नाही. बराड साहब का है मालूम है क्या? मालूम नाही. आणि मागा गेले होते यायला चांगलं बोलू बोलू गप्पा करणार. त्रास द्यायचा कसा ना बस. म्हणजे तुला टॉर्चर केला. टॉर्चर त्या पोरग होतं म्हणून नाही तर तिच्या हायला वाटत लागले असते आपल्या आतमध्ये. बरं का इथं गेटवर तर झाला त्रास येताना. 2 चक्कर 1 चक्कर तर माझी झाली निश्चित. ते बरोबर रस्ता लक्षात ठेवला. येताना आपण आता जाताना गेलोय ना. आता हे जाताना कसं लिहिले मानाची बाग डिझाईन पिवळी आहे आणि येताना तिकडून सगळी डिझाईन बदलली आहे त्यांनी. गांगारताय माणूस आतमध्ये गेल्यावर म्हणजे दिशाभूल करण्यासाठी. वेगळी डिझाईन आहे आतमध्ये लगेच पूर्ण झेंडा आहे. दुश्मन समजलं निघलाच नाही पाहिजे बाहेर. हा मी पण कन्फ्युजन झालं म्हणलं तिच्या आयला. जाताना बरं झालं लक्षात ठेवला ना. पहिला राईट तिथून सरळ जायचं. पहिला राईट आणि लेफ्ट परत राईट आतमध्ये कुठं तिथं. त्याच्यामुळे मग मी जाताना परत तसंच गेलो आणि गेटवर मी आलो म्हणलं होतं खाल्ली आहे घ्या गाडी. म्हणलं नाही पेपर घेऊ द्या राय. आणि मी म्हणलं त्याच्या आल्याला पेपर दिले तर मालच नाही गाडी. परत गेलो मला आणायला. मंत्री येईल इथं त्याचं पहिल्या झटक्यात गाडी खाली झाली. गाडी खाली करायचं म्हणल्यावर काय टेन्शन नसतं. घ्यायचं म्हणल्यावर टेन्शन. पेपर क्लिअर बाबू वर्क यांचं लेडो कोट याच्यापेक्षा ही सोपी आहे दापुढं. तर मित्रांनो आम्ही इकडे भोसरीत थांबलो होतो. छोटंसं काम होतं मामाचं ते झालंय. आता मामाच्या इथं गोडाऊनला जायचं आपल्याला आणि गोडाऊनवरून मामाला तिथं सोडू आणि आपण जाऊ घरी. तर चला निघू इथनं भोसरीतनं. मित्रांनो आलो इकडे आपण गोडाऊनला. इकडे मामाची गाडी लावली होती आपण सकाळी आणि ते तिकडे जो लोड आलाय पॅलेटवर तो आलाय त्या थर्ड क्लास कंपनीचा. थर्ड क्लास कंपनी म्हणजे वाघोलीची. ते आपल्याला उद्या किंवा परवा अपॉइंटमेंट येईल तेव्हा ते घेऊन जायचंय. तर चला इथनं निघू. पडला होता मामा इकडे एकायला गेला लफडा झाला. चला निघू इथनं. मित्रांनो आपल्याला ती एक ट्रिप आहे वाकडच्या मॉलची पण ते कंपनीचं प्रॉब्लेम आहे जरा. तर मित्रांनो आता आपण गोडाऊनहून निघालेलो आहे आणि उद्या सकाळी बघू आपल्याला काय माल येतोय त्याच्यावर आपण हे करू. आणि उद्या आपल्याला माल या गाडी आज रात्री येणार आहे त्यात काही ना काही निघन. नाहीतर मग दुसऱ्या गोडाऊनचा याचा बघू आवजाचा बघू माल काय आलाय. मामा म्हणलाय आवजाचा माल आलाय तो बघू. तर चला आता आपण पोचू घरी कारण की आज सगळा टाइमपासमध्येच वेळ गेलाय. कामं किती 6:45 वाजलेत तुम्हाला सांगतो. 6:45 वाजलेत आणि कामं आवरलेत कधी दुपारीच कामं आवरलेत. 2च्या दरम्यान 2-3च्या दरम्यान कामं आवरलेत. एवढा टाइमपासमध्ये सगळ्या हे चाललेलं आहे. तर आपण आलो इकडे मेन रोडला. तर चला पोहोचू पटकन घरी. तर मित्रांनो इकडे येत राहिलं यश आणि आपण बसलो इथं. तर आमचा बसायचा स्पॉट आहे हा वजन काटा. तर चाकणहून आल्यावर मोशी चौकातून लेफ्ट मारला की हा काटा आहे राईट साईडला 100 मीटरवर सिग्नलहून. तर हा आमचा रोज रात्रीचा बसायचा स्पॉट आहे. आणि यश येत राहिला इकडं. तर आपल्याला जायचं भोसरीत जरा काम आहे त्यामुळे भोसरीत जायचं आपल्याला. तर चला त्याची वाट बघू. तो चरू इथून येत राहिलाय. त्याला आत्ता फोन केला होता टोल नाक्यावर होता तेव्हा तो म्हणला चरू इथे येतो लगेच. तर तो येत राहिलाय. तर चला त्याची वाट बघू आणि जाऊ भोसरीला. मित्रांनो हा व्यक्ती आलेला इकडं आणि आपल्याला जायचं भोसरीत. काहीतरी लॉगिनचा विषय करत राहिलाय. तर आपल्याला कशाला जायचं रे भोसरीत? कशाला पैसे दिलेत त्याला 500 रुपये अख्खे. मी 500 रुपयाचा पण वाटा मारला त्यांनी. पुरेपूर मी त्याकडे आल्याचा बदला घेतोय. तो 500 रुपयाला पण मला सोडला नाही त्याने. जाऊ दे चालत निघू आपण. तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी.
तर ह्या ब्लॉगला इथंच एंड करू. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला जाऊ आपण घरी आणि घेऊ झोपून.